आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। भविष्यातील सक्षम पिढीसाठी महिलांची निर्णय क्षमता व आरोग्य महत्त्वाचे। सुनीता भोसले पाटील। अस्मिता फाउंडेशनच्या वतीने इस्लामपुरात महिला मेळावा संपन्न। अस्मिताच्या लोगोचे अनावरण। भविष्यातील पिढीला योग्य दिशा देण्यासाठी आणि कणखर बनवण्यासाठी आजची महिला निर्णयक्षम, कृतिशील आणि आरोग्यदृष्ट्या सक्षम असणे काळाची गरज आहे। स्पर्धेच्या युगात कुटुंब सांभाळून महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत। त्यांना बळ देणे ही समाज व कुटुंबाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन प्रकाश शिक्षण फाउंडेशनच्या संचालिका सौ सुनीता भोसले पाटील यांनी केले। उरुण ईश्वरपूर येथील यशोधन हॉलमध्ये अस्मिता फाउंडेशनच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन नगरसेविका सौ विद्या पवार होत्या। यावेळी अस्मिता फाउंडेशनच्या नवीन लोगोचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले। सौ सुनीता वहिनी पुढे म्हणाल्या की महिलांनी केवळ चूल आणि मूल यात न अडकता जगातील घडामोडींवर लक्ष ठेवावे। नोकरी आणि कुटुंबासोबतच नवनवीन व्यवसाय सुरू करून देशहितासाठी विधायक कामात पुढे यावे। यावेळी अस्मिता फाउंडेशनच्या सौ स्मिता व सौ आरती खोत यांनी फाउंडेशनच्या वाटचालीचा आढावा घेतला। 2010 मध्ये गारमेंटच्या छोट्या व्यवसायातून सुरू झालेला हा प्रवास आज शेकडो महिलांना रोजगार देण्यापर्यंत पोहोचला आहे। भविष्यात निशिकांत भोसले पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला। या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे, तालुकाध्यक्ष केदार पाटील, तैसिनताई अत्तार, सुरेखाताई जगताप, निवास पाटील, अजित पाटील, सतेज पाटील यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। स्वागत अमोल खोत यांनी केले तर आभार अशोक खोत यांनी मानले।